हाऊस ऑफ पेपर हे अभिषेक धनगर यांनी अनुवादित केलेलं पहिलंच पुस्तक आहे. बिब्लोमॅनिया झालेल्या माणसाची गोष्ट त्यांनी मांडली आहे. अनुवाद करताना त्यांनी मूळ गोष्ट आत्मसात करून त्याचा भावानुवाद केला आहे. त्यामुळेच मूळ गोष्टीमधील रहस्यमयता, गूढता, उपरोधिकपणा त्यांच्या मांडणीत पुरेपूर उतरला आहे. साहित्यात उभं केलेलं जीवन आणि प्रत्यक्ष जीवन यांच्यातील भिन्नता ही कादंबरी अधोरेखित करताना साहित्याच्या कृत्रिमतेवर सूक्ष्म टीकाही करते. अभारतीय भाषेतील अनुवाद श्रेणीमध्ये या पुस्तकाचा लोकमत साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. अनुवाद अभारतीय भाषा द हाऊस ऑफ पेपर, लेखक अभिषेक धनगर. प्रथम अभिनंदन, आपल्याला लोकमत साहित्यिक पुरस्कार मिळालेला आहे. थँक्यू. तर आपल्याला काय प्रतिक्रिया आहे यावर? काय सर्वात आधी लोकमत साहित्य पुरस्कार आणि त्याच्यामध्ये परकीय भाषा अनुवाद या विभागात पुरस्कार दिल्याबद्दल लोकमत समूह आणि निवड समितीचे मी आभार मानतो. अतिशय आनंद झाला या पुरस्कारामुळे. मीच प्रकाशित केलेल्या एका पुस्तकासाठी गेल्या वर्षी हा पुरस्कार नितीन रेंडे यांना मिळाला होता. यावर्षी माझ्यासोबत गणेश सुस्पुते यांना मिळाला आहे. हे दोघेही माझ्या गुरुस्थानी आहेत. या कादंबरीच्या अनुवादाच्या लिखाणासंदर्भात त्या दोघांची प्रत्यक्ष मला मदत झालेली आहे आणि त्यांच्यासोबत माझं नाव जोडलं जाणं ही अतिशय माझ्यासाठी बहुमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. एका पुस्तक प्रेमाची, पुस्तक वेड्याची ही गोष्ट आहे. पुस्तक प्रेमाचं, आवडीचं वेडात रूपांतर झालं की काय भयस्वप्न उभं राहतं, त्या भयस्वप्नाची ही कादंबरी आहे आणि अशा कादंबरीच्या अनुवादाला पुरस्कार मिळाला. त्यासाठी मी पुन्हा एकदा लोकमत समूहाचे आभार मानतो. थँक्यू.